Standard 10 Science 2 Chapter 8 आणि याचा आज आहे लेक्चर क्रमांक 3. तर आज आपल्याला पाहिजे बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चरल फील्ड. बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चरल फील्ड म्हणजे शेतीच्या विषयामध्ये ह्या बायोटेक्नॉलॉजीनं काय काय मदत केलेली आहे. तर पहिलं जे आहे बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं हायब्रिड सीड्स तयार करण्यात आले. हायब्रिड सीड्स the genes of two different crops can be recombined. इथं काय करतात की जीन्स ऑफ टू डिफरंट क्रॉप्स, की दोन वेगवेगळ्या पिकाचे जे जीन्स आहेत ऑफ द सेम स्पेसिस. बरं का, आता आपल्याकडे काय आहे की एका स्पेसिसचे अनेक सीड्स असतात, त्याचे काही ॲडव्हान्टेज आहेत, त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ज्यावेळेस जीन्स ऑफ दिस टू क्रॉप्स दे आर रिकंबाइंड, ते रिकंबाइन होतात टू प्रोड्यूस द न्यू स्पेसिस हॅव्हिंग सर्टन ॲडव्हान्टेजियस कॅरेक्टर्स, की त्याला काय म्हणायचं हायब्रिड सीड्स असतात. आणि दिस इज अ स्पेशली युजफुल फॉर द फ्रुट्स. अनेक फ्रुट्स काय केलेले तर या पद्धतीनं तयार केलेले आहेत, फ्रूटचे सीड्स तयार केलेले आहेत. आता आपण जर का नुसतं मँगो म्हटलं तर त्याच्या अनेक जाती आहेत, बोरं म्हटलं तर त्याच्या अनेक जाती आहेत. आणि ज्यावेळेस हे काय होतात तर कंबाईन करतात जीन्स आणि नवीन सीड्स तयार करतात, त्याला म्हणायचं हायब्रिड सीड्स. आणि विथ द हेल्प ऑफ हायब्रिड सीड्स यील्ड ऑफ फ्रुट्स इज इन्क्रीज्ड, याचं उत्पादन खूप वाढलेलं आहे. दुसरं जे आहे ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये तर ते काय आहे तर GMC. GMC म्हणजे काय आहे तर जेनेटिकली, M म्हणजे मॉडिफाईड क्रॉप्स म्हणजे पीक. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स काय तयार केलेले बायोटेक्नॉलॉजी मदतीनं, की काय आहे द क्रॉप्स विथ डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. हो, द क्रॉप्स विथ डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. डिझायर्ड म्हणजे पाहिजे ते. हो, असे जे क्रॉप्स विथ डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स काय करतात कॅन बी प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. याच्यामध्ये काय करतात काही फॉरेन जीन्स, की परदेशी जे आहेत, समजा एखादा राईसचं आहे तर परदेशामध्ये एखादी राईसची चांगली व्हरायटी त्याची जीन्स काढून घ्यायची, बरोबर आहे, आणि ते आपल्या देशी व्हरायटी सोबत काय करायचे रिकंबाईन करायचे, त्याला म्हणायचं जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. असे तयार करता येतात. आणि त्यांचा जो फॉरेन जीन असतो त्याला जिनोम म्हणतात. तर तो काय करतात वापरून जे क्रॉप्स तयार करतात त्याला म्हणायचं जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. तर असे काही जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स एकदम आपल्याला ओळखीचं एक्झाम्पल म्हणजे पहिलं आहे बीटी कॉटन. हो, हे पाहिजे नावच आहे बीटी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी कॉटन. अगदी आपल्या माजलगावमध्ये भेटतं, असं काही फार म्हणजे विशेष असं काही राहिलेलं नाहीये की त्याला बायोटेक्नॉलॉजी कॉटन म्हणतात. आणि हा जो आहे की त्याच्यामध्ये काय आहे की एक ह्या आपल्या ज्या कॉटनच्या सीडमध्ये काय केलेलं आहे एक बॅक्टेरियम टाकलेला आहे. तर तो बॅक्टेरियम काय केलेला आहे त्याचा जीन्स त्याच्यामध्ये टाकलेला आहे, एका बॅक्टेरियाचा जीन्स त्या सीड्स मध्ये टाकलेला आहे. आणि हे बीटी कॉटन काय केलेलं आहे प्रोड्यूस केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की बॉलवर्म्स, हो, की आपल्याकडे काय होत होतं की आपल्या देशी कॉटनच्या सीड्सवर बॉलवर्म म्हणजे बोंड अळी ज्याला आपण म्हणतो ती काय होते ती अटॅक करायची. आणि ह्या बीटी कॉटन मध्ये एक जीन्स असा टाकलेला, मराठीत ऐकून घ्या, एक जीन्स असा टाकलेला आहे की तो जो बॉलवर्म जो आहे की जो पानावर जे कापसाच्या झाडाची पानं खातात ते बोंडअळी, खाल्ली की ती मरून जाते. तर ते जे आहे तो जीन्स
त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेला आहे. टॉक्सिन विच इज अ फेटल फॉर बॉलवर्म वॉज प्रोड्युस्ड इन लीव्स. अशा कॉटनच्या सीड्स आपण पेरले आणि त्याचे जे पानं येतात त्या पानामध्ये ते टॉक्सिन तयार होतं. जे बोंडअळीने ते पान खाल्ल्या ती बोंडअळी काय होते, मरून जाते. असं जीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि जे आहे की काय, दुसरा अजून एक एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहे, बीटी ब्रिंजल. ब्रिंजल म्हणजे वांग, तुम्हाला सांगायची गरज नाही. ब्रिंजल म्हणजे वांग. आणि हो बघा, छान वांग हे, हो नाही तर आपल्यासारखं आपण तर रुटीनली वांगे पाहतोच आहे. पण हे बीटी ब्रिंजल म्हणजे बायोटेक्नॉलॉजी ब्रिंजल. आणि याच्यामध्ये काय आहे की परत तोच बॅसिलस आहे, थुरिंजिनेसिस नावाचा एक बॅसिलस आहे, त्याचे जीन्स काढलेले आहेत. आणि त्याच्यावर सुद्धा वांग्यावर पहा, आता सुद्धा आपल्याकडे सध्या शेतामध्ये सध्या वांग्याचं पीक उभं आहे, राईट नाव उभं आहे, सध्या करेक्ट सीझन आहे. आणि तुम्ही सहज शेतकरी दादांशी चर्चा जर का केली की सध्या सर तुम्ही एक देशी व्हरायटीज लावलेल्या आहेत वांग्याच्या, तुमच्याकडे मेजर प्रॉब्लेम काय आहे सध्या, तर ही विल सेड दॅट की आहे सर वांगे यायला लागले, पण सध्या काय व्हायला लागलं, वांग्याला कीड खूप लागायला लागली, माझे वांगे खूप किडायला लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मी काय करतोय सध्या ते वांगे फवारतोय. आणि आय हॅव स्पेंड अ लॉट ऑफ मनी ऑन इट, की ते जे आहे मला जे फवारतोय त्याच्यामुळे माझे बरेचसे पैसे त्यामध्ये जात आहेत. आय हॅव बीन इन अ लॉस, मला लॉस होतोय ह्या ब्रिंजलच्या पिकामध्ये. हीच गोष्ट सायंटिस्टनं हेरली आणि त्यांनी काय केले की एक बॅसिलस जो आहे त्याचं नाव आहे थुरिंजिनेसिस. हा जो बॅसिलस आहे त्याचा एक जीन्स उचलून घेतला आणि ह्या वांग्याच्या सीडमध्ये टाकला, किंवा हे मागच्या आपलं जे बीटी कॉटनच्या सीडमध्ये टाकला. ह्या जीन्सचं वैशिष्ट्य काय आहे, याची पानं जर का किड्याने खाल्ली की किडे मरतात, म्हणजे आपोआपच किडे मेले की काय होतं, फवारणी वगैरे करण्याची गरज नाही आणि ते क्रॉप सुद्धा प्रोटेक्टेड राहतात. असे ब्रिंजल्स सुद्धा, अशा ब्रिंजलचे सीड्स म्हटलं अगदी आपल्या इकडे माझगावमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तर त्याच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं बीटी ब्रिंजल. त्यानंतर काय आहे, गोल्डन राईस. वा बघा, गोल्डन राईस, हो सोन्याचा भात नाहीये, मात्र तो भात केला की छानपैकी असा पिवळा दिसणार. पाहुणेरावळे आले तर किती छान वाटतं की गोल्डन राईस करून वाढलाय त्यांना, की तो ताटामध्ये वाढला तर अगदी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पांढऱ्या रंगाच्या जे अगदी गोल्डन कलरचा तो राईस आहे, टेस्टला पण खूप छान आहे. की हा जो असा गोल्डन राईस जो आहे हे सुद्धा काय आहे, एक जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे. त्याच्यामध्ये काय असतात, जीन सिंथेसिस व्हिटॅमिन ए, हो की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त सिंथेसिस करणारं जीन्स काय केलेलं असतं, इंट्रोड्यूस केलेलं असतं. आणि बघा आता तर तुम्हाला माहित आहे सध्या व्हिटॅमिनचं फार महत्त्व आहे. हो व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, इम्युनिटी बूस्टर्स वगैरे सध्या परवलीचे शब्द येतात. हो की ह्या कोरोना काळामध्ये की मग अशा मग व्हिटॅमिन ए साठी वेगळं काहीतरी सप्लिमेंट्स घ्यायचे, वेगळे काहीतरी फ्रुट्स वगैरे खायचे, तर छानपैकी भातच खा की हा गोल्डन राईस चौकशी करावं लागेल आपल्याकडे भेटतो की नाही. मग ओके, काय आपल्याला समजा 2 मार्क आले, व्हॉट इज मेंट बाय गोल्डन राईस. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं, गोल्डन राईस इज द टर्म रिलेटेड विथ द जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. ते काही जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप, मी तुम्हाला सांगितलं की एक्झाममध्ये पहिले संदर्भ द्या की दिस इज जीएमसी, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे. आणि इट इज द वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चरल फील्ड. आणि कसं तयार करतात हा गोल्डन राईस, तर अ जीन्स दॅट सिंथेसिस द व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन एला बीटा कॅरोटीन सुद्धा म्हणतात, इज इंट्रोड्युस्ड इन द सीड्स ऑफ राईस. त्या राईसच्या सीडमध्ये त्याला काय करतात, इंट्रोड्यूस करतात. आणि दिस व्हरायटी डेव्हलप्ड इन 2005, 2005 साली ही गोल्डन राईसची व्हरायटी काय झालेली, डेव्हलप झाली. अँड इट कंटेन 20 टाइम्स मोर अमाऊंट ऑफ बीटा कॅरोटीन. हो की नॉर्मल तांदळामध्ये जी का बीटा कॅरोटीनची अमाऊंट असते त्याच्यापेक्षा 23 पट जास्त, 23 टाइम्स जास्त व्हिटॅमिन ए त्याच्यामध्ये आहे. म्हणजे बघा आयतं भेटतं तांदळामधून, तर आपल्याला जनरली कार्बोहायड्रेट्स भेटतात, पण त्याच्यावर जर का व्हिटॅमिन फ्री भेटायला लागले तर काय वाईट आहे. हो कोणता बी राईस खायचाच आहे ना. हां व्हिटॅमिन ए भेटायले 23 पट जास्त, बरोबर आहे ना. मस्त.
बस का एनर्जी पण व्हिटॅमिन पण इम्युनिटी पण, आणि दिसायला एकदम मस्त गोल्डन राईस. हो. त्यानंतर नंबर 4 आहे हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स, मुद्दा काय सांगतो ते नंतर बघू, अगोदर अर्थ बघू. हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. आता एक एक शब्द बघू आपण. प्लांट्स आपल्याला माहिती आहे वनस्पती. आता हे दोन शब्द बघायचे आहेत आपल्याला, हर्बिसाइड आणि टॉलरंट. आता व्हॉट इज मेंट बाय हर्बिसाइड? आता हर्बिसाइड्स काय आहे? हे औषध आहे. हो, आपल्या शुद्ध मराठीमध्ये त्याला तणनाशक म्हणतात. सध्या शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तणनाशक वापरतात. अगदी आता ऊसाचं वगैरे जे आहे शेतामध्ये तणनाशक मारतात. पण आता तणनाशकाचं एक वैशिष्ट्य आहे की सगळ्याच पिकाला वापरता येत नाही, किंवा पिकाची योग्य ती अशी वाढ होऊ द्यावी लागते, आणि मग ते तणनाशक मारावं लागतं. बरं, तणनाशक का म्हणून ते वापरायचं सर? तर काय आहे की मॅन्युअली माणसाच्या हाताने वगैरे तण काढत बसलं तर ते वेळखो पण आहे, पैसे पण जास्त जातात, आणि त्याच्यामुळं शेतीचा खर्च सुद्धा वाढतो. म्हणून तणनाशक वापरायचं. पण बऱ्याच वेळा तणनाशकामुळं काही आहे त्या वनस्पती सुद्धा, शेतातलं क्रॉप सुद्धा काय होतं, खराब व्हायचं, जळून जायची शक्यता असते. मग ही गोष्ट शेतकरी दाराच्या लक्षात आली, साठीच्या लक्षात आली की अरे हे तणनाशक वापरलं तर बाकीच्या आजूबाजूच्या पिकाला हे धोकादायक करतं, म्हणून शेतकरी वापरत नाही. परिणामी शेतीतले खर्च वाढतोय, वेळ वाढतोय, मॅनपॉवर वाढते. मग याच्यावर मात करण्यासाठी, ओव्हरकम करण्यासाठी काय केले? हार्बिसाइड. आणि आता दुसरा शब्द टॉलरंट. हा, टू टॉलरेट हा मूळ शब्द इथं थोडा इंग्रजी शिकवतो. टू टॉलरेट. टू टॉलरेटचा अर्थ काय आहे? सहन करणे. आणि टॉलरंट म्हणजे सहन करू शकणाऱ्या, म्हणजे ते तणनाशक औषध सहन करू शकणाऱ्या वनस्पती, क्रॉप्स. हे सुद्धा आले की काय हरकत नाही, किती छोटा असू द्या, मारा बिनधास्त तणनाशक, काय होणार नाही क्रॉपला. तर त्याला म्हणायचं हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. आणि हर्बिसाइड्स आर यूज्ड टू डिस्ट्रॉय द वीड्स इन द क्रॉप. हो, हर्बिसाइड आपण कशाला वापरतो? टू डिस्ट्रॉय द वीड्स. वीड्स म्हणजे गवत, तण, इन द क्रॉप्स. समटाइम्स हर्बिसाइड्स अफेक्ट्स मेन क्रॉप. पण कधी कधी हर्बिसाइड काय करतो? मेन क्रॉपच. हो, आपण छानपैकी दुकानातून तणनाशक वगैरे मारला, असं सकाळी जाऊन बघतो तर काय सगळं शेत साफ, तण बी साफ, पीक बी साफ, बरोबर आहे. हो, नंतर काय झालं म्हणजे त्याला शेतातच येऊ दे पोराला, काही करायला लागलं येऊन, तसं. मग काय होतं त्याच्यासाठी काय करायचं? हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स ह्या व्हरायटीज काय झालेल्या आहेत, डेव्हलप झाल्या आहेत बायोटेक्नॉलॉजीच्या याने. आणि त्याच्यामुळं ते तणनाशक मारलं की फक्त काय मरतं? तण मरतं. हे क्रॉप, मेन क्रॉप सेफ राहतं. दीज आर द 4 एक्झाम्पल्स ऑफ जीएमसी, जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. कोणते कोणते? बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, गोल्डन राईस आणि हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. आणि त्याच्याबद्दल एक 2-2, 4-4 वाक्य तुम्हाला सांगितलेले. आणि आपण काय बघतोय? बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चरल फील्ड. पहिल्यांदा हायब्रिड सीड्स आणि नंतर जीएमसी. आता अजून एक तिसरा प्रकार आहे, तो आहे बायो फर्टिलायझर्स. पहिलं काय आहे? हायब्रिड सीड्स, जीएमसी. आणि तिसरा एक प्रकार आहे ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये, तो आहे बायो फर्टिलायझर्स. बायो फर्टिलायझर्स. हा, बायो म्हणजे जिवंत गोष्टी वापरून केलेलं, आणि फर्टिलायझर म्हणजे खत. तुम्हाला माहिती आहे बायो फर्टिलायझर्स मध्ये काय करतात? आता सध्या केमिकल फर्टिलायझर्स हा मेनी मोर डिसएडव्हांटेजेस, की ते लक्षात यायला लागेल हळूहळू, की ओव्हर यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स इट हॅव मेनी डिसएडव्हांटेज. इट मे ऑल्सो कॉज द इनफर्टिलिटी ऑफ सॉइल, की अगदी जमीन नापीक करण्यापर्यंत त्याचं काय गेलेली, मजल गेलेली आहे. त्याच्यामुळे काय आहे की बायो फर्टिलायझर्स आर युज्ड. म्हणून आता शेतामध्ये जे सध्या सेंद्रिय शेती वगैरे असं आपण कानावर येतो, तर त्याच्यामध्ये बायो फर्टिलायझर्स वापरतात. त्याच्यामध्ये काय असतं की नायट्रोजन फिक्सेशन अँड फॉस्फेट सोल्युबलायझेशन ॲबिलिटीज ऑफ प्लांट्स आर डेव्हलप्ड. हो, बघा असे वाक्य की आपण बायो फर्टिलायझर जर का वापरले तर नायट्रोजन फिक्सेशन ॲबिलिटी आणि फॉस्फेट सोल्युबलायझेशन ॲबिलिटी ऑफ प्लांट इज इन्क्रीज्ड. हो, आता ही कन्सेप्ट आहे. काय म्हटलं मी? नायट्रोजन फिक्सेशन ॲबिलिटी. नायट्रोजन फिक्स करण्याची, आता नायट्रोजन फिक्सेशन हे 7वीला सांगितलेले मी तुम्हाला. तर नायट्रोजन फिक्स करण्याची ॲबिलिटी सुद्धा वाढते.
प्लांटची आणि फॉस्फेट सोल्युबलायझेशन ची सुद्धा वाढते. आता होतं काय बघा, मी थोडंसं बेसिकली सांगतो की आपण खत टाकलं बरोबर आहे शेतामध्ये. हो सर आता 10,000 रुपयाचं खत टाकलं पप्पानी. हा बरं मग काय होतं खत टाकलं पिकाची वाढ फार जोरदार होती सर. अरे पण नेमकं काय होतं बघितलंस नाही, मी सांगतो. खत टाकतात बरोबर आहे, नंतर पाणी सोडून देतात. त्या खताचं काय होतं पाणी होतं आणि ते पाणी झाडाची मुळं ॲब्झॉर्ब करतात बरं का, आणि ते झाड जोरदार वाढतं. ही एक रुटीन प्रक्रिया आहे. आता बायो फर्टिलायझर्समध्ये काय तर आता फर्टिलायझर्समध्ये म्हणजे काय आहे, फर्टिलायझर्समध्ये मुख्य 3 घटक असतात बघा, एन पी आणि के. एन फॉर नायट्रोजन, पी फॉर फॉस्फरस अँड के फॉर पोटॅशियम. तर याच्यामध्ये काय आहे की नायट्रोजन हा मुख्य घटक आहे. आपल्याला माहिती आहे की वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन हा मुख्य घटक आहे, अगदी आपल्या वाढीसाठी, कारण तो प्रोटीनचा भाग आहे. आणि हे बायो फर्टिलायझर्समुळे काय होतं की नायट्रोजन फिक्स करण्याची मातीमध्ये कॅपॅसिटी वाढते प्लांटची. आणि दुसरी गोष्ट काय आहे की फॉस्फेट सोल्युबलायझेशन म्हटले की जे वेगवेगळे फॉस्फेटचे खतं आहेत त्याचं काय करावं लागतं, पाणी लवकर होत नाही. हो की तुम्ही विचारा घरी की आपण काही म्हणजे फॉस्फेटचे खतं वगैरे टाकले, सुपर फॉस्फेट वगैरे, तर त्याचं लवकर पाणी होत नाही, त्याचं लवकर सोल्युशन तयार होत नाही शेतामध्ये सुद्धा, रुटीनली सुद्धा. तर हे बायो फर्टिलायझर्स काय करतात तर 2 गोष्टी वाढवतात आणि ह्या उत्तरामध्ये आल्या पाहिजे. जाऊ दे बाकीच्या शेताचं, आपल्या उत्तरामध्ये आले पाहिजे 1 मार्काला की ड्यू टू बायो फर्टिलायझर्स नायट्रोजन फिक्सेशन ॲबिलिटी नंबर 1 अर्ध्या मार्कासाठी, आणि फॉस्फेट सोल्युबलायझेशन ॲबिलिटी नंबर 2 अर्ध्या मार्कासाठी. 1 मार्कासाठी आवश्यक आहे. हे दोन्ही काय होतात तर इज इन्क्रीज्ड. आणि ह्या बायो फर्टिलायझर्समध्ये काय काय वापरतात तर मेनी बॅक्टेरिया. आपल्याला 2 जण तर माहिती आहे भाऊ कोणते, ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम. युजफुल बॅक्टेरिया 7वीलाच पाहिले होते, नायट्रोजन फिक्स करतात ते. तर याच्यामध्ये रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, त्याच्यानंतर ॲनाबेना, नॉस्टॉक असे बॅक्टेरिया काय करतात तर ह्या बायो फर्टिलायझर्समध्ये असतात. आता असेच बॅक्टेरिया मातीत मिसळले की ते काय करतात, नायट्रोजन फिक्स करतात आणि आपोआप ते खतासारखं काम करतं. आणि काही ॲझोला नावाचे प्लांट्स सुद्धा बायो फर्टिलायझर्स म्हणून वापरतात. कोणते कोणते बॅक्टेरिया असतात आपण एक यादी करू. कोणते कोणते बॅक्टेरिया असतात त्या बायो फर्टिलायझर्समध्ये, रायझोबियम, त्यानंतर कोणता असतो ॲझोटोबॅक्टर हा एक असतो, त्यानंतर कोण आहे नॉस्टॉक नावाचा बॅक्टेरिया आहे, हे नाव लक्षात राहू द्यायचं. त्यानंतर ॲनाबेना हे सुद्धा जे आहे हा बॅक्टेरिया आहे. आणि काही काही शेतामध्ये एक ॲझोला नावाचा एक प्लांट जर का आपण लावला, हा एक प्लांट आहे, पुस्तकात चित्र आहे त्याचं, हा प्लांट जर का शेतामध्ये लावला तर तो सुद्धा काय करतो, बायो फर्टिलायझर म्हणून काम करतो. हो अगदी आपल्या पुस्तकात नाही सांगितलं पण एक जनरल नॉलेज म्हणून लक्षात राहू द्या की आपल्याकडे बी सोयाबीन मोठ्या प्रमाणावर घेतात. आणि हो आणि घरी बोलता बोलता म्हणतात की नाही सोयाबीनचं म्हणजे सोयाबीनवर जर का दुसरं पीक घेतलं तर ते छान येतं. त्याचं सुद्धा कारण आहे की आपण जे सोयाबीनचं पीक घेतो इज इट ऑल्सो अ बायो फर्टिलायझर. ते सुद्धा काय आहे, बायो फर्टिलायझर आहे. म्हणून हे सोयाबीनचं जे पीक आहे, हो घरी विचारा, हे सोयाबीनचं पीक सोयाबीन काढताना सोयाबीन कापतात असं पूर्ण अपरूट किंवा उपटून टाकत नाही. का टाकत नाही, त्याची मुळं तशीच राहू देतात जमिनीमध्ये. त्याचं कारण आहे, काय कारण आहे त्याचं, कारण त्याच्या मुळावर ज्या गाठी असतात त्याच्यामध्ये हा ॲझोटोबॅक्टर असतो म्हणून ते तसंच ठेवतात. हो हे लक्षात आलं पाहिजे की काही काही पिकं का कापतात, काही काही उपटून घेतात, हे काही त्याच्या पाठीमागे रिझन्स असतात. ओके, तर हे बायो फर्टिलायझर्स आपल्याला 3 मार्काची शॉर्ट नोट येईल की मुळात बायो फर्टिलायझर का वापरायचं तर केमिकल फर्टिलायझरचे डिसएडव्हान्टेजेस आहेत बरोबर आहे. आणि हे बायो फर्टिलायझर्समध्ये काय करतं, 2 गोष्टी वाढतात. मी तुम्हाला 1 मार्कासाठी सांगितले कोणते की नायट्रोजन फिक्सेशन ॲबिलिटी आणि फॉस्फेट सोल्युबलेशन ॲबिलिटी. हे आलाच पाहिजे शब्द बरोबर आहे. हो अपेक्षितमध्ये नसला तरी आपण करायचं, पुस्तकात आहे. तर हे जे आहेत काय, हे 2 शब्द आलेच पाहिजे. आता हे झाले बायो फर्टिलायझर्स. आता बायोटेक्नॉलॉजी अँड ॲनिमल हजबंड्री एक छोटासा, तेव्हा पुस्तकामध्ये फार सगळं जंतर मंतर आहे. इकडं नीट व्हिडिओकडे लक्ष द्यायचं. हो नाही समजलं रिव्हर्स करायचं.
आपण बघितलं बायोटेक्नॉलॉजी अँड ॲग्रिकल्चरल फील्ड. आता एकच पॅराग्राफ आहे, बायोटेक्नॉलॉजी अँड ॲनिमल हजबंड्री. बायोटेक्नॉलॉजी अँड ॲनिमल हजबंड्री. आता व्हॉट इज मीन बाय ॲनिमल हजबंड्री? ॲनिमल हजबंड्री म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? पशुपालन. हो, माणूस वेगवेगळ्या पशूंचे वेगवेगळ्या ॲनिमल्सचं पालन करतो, त्याच्या स्वार्थासाठी करतो, वेगवेगळ्या ठिकाणी यूज करतो, पण तिथं सुद्धा बायोटेक्नॉलॉजी माणसाला मदत करते. कसं? तर 2 मेन मेथड्स. कोणतं काय आहे? तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. हो, हे बायोटेक्नॉलॉजी ॲनिमल हजबंड्रीमध्ये कसं काय करतात तर बघा, की ज्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ही एक मेथड आहे बायोटेक्नॉलॉजीची वापरल्या जाणारी, आणि दुसरी जी आहे ती आहे एम्ब्रियो ट्रान्सफर. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रियो ट्रान्सफर, ह्या ॲनिमल हजबंड्रीमध्ये काय करतात तर बायोटेक्नॉलॉजी सहाय्याने अतिशय महत्त्वपूर्ण अशा 2 मेथड्स आहेत की ज्या ॲनिमल हजबंड्रीमध्ये वापरल्या जातात. की आता हे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय, की याला कृत्रिम रेतन म्हणतात. की एखाद्या म्हणजे डिझायर प्लांटचं जे सिमन आहे की ते काय करता येतं, इंजेक्ट करता येतं, आणि कधी कधी एम्ब्रियो ट्रान्सफर सुद्धा करता येतो. की आपण जसं IVF बघितलं होतं ह्युमन्समध्ये, बरोबर आहे की नाही? हो, सायन्समध्ये बघितलं होतं आपण, लाईफ प्रोसेस पार्ट 2. हो, सायन्स 2 मध्येच पाहिलं होतं की IVF मध्ये जसं आपण म्हणजे एम्ब्रियो बाहेर तयार करतात, टेस्टिंगमध्ये ट्रान्सफर करतात, अगदी प्राण्यामध्ये सुद्धा ते शक्य आहे. की हे जे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रियो ट्रान्सफर, दीज आर द 2 मेथड्स विच आर इम्प्लिमेंटेड इन ॲनिमल हजबंड्री. त्याच्यामुळे काय होतं की क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ ॲनिमल प्रोडक्ट वाढते. दोन्ही, क्वांटिटी म्हणजे प्रमाण सुद्धा आणि क्वालिटी म्हणजे दर्जा सुद्धा, दोन्ही क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ ॲनिमल प्रोडक्ट्स ह्या 2 गोष्टीमुळे शक्य वाढतात. उदाहरणार्थ मिल्क आहे, मीट आहे, ऊल आहे. हो, की मिल्क आहे दुधाची क्वालिटी, दुधाची क्वांटिटी, मीट म्हणजे मांस जे आहे तर त्याची क्वालिटी किंवा ऊल याचं वाढतं. आणि ॲनिमल विथ मोर स्ट्रेंथ कॅन बी डेव्हलप्ड. ह्या आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रियो ट्रान्सफरनं काय करतात तर ॲनिमल विथ मोर स्ट्रेंथ, हो, जास्त स्ट्रेंथ असलेले ॲनिमल्स काय करतात तर डेव्हलप करतात. की फॉर द हार्ड वर्क. हो, अगदी आपल्याकडं सुद्धा तशा जनावरांच्या व्हरायटीज आलेल्या आहेत की काही म्हणजे बैलांच्या जाती वगैरे आहेत की त्यांची जी स्ट्रेंथ आहे, भरपूर स्ट्रेंथ आहे, दे कॅन डू द हार्ड वर्क फॉर मेन. की माणसासाठी किती हार्ड वर्क ते काय करतात तर हो, दिवसभर काम करतील, पाणी सुद्धा मागणार नाही, इतकं त्यांच्यामध्ये जे आहे अशा स्ट्रेंथचे ॲनिमल्स बघायला भेटतात. हो, असे ॲनिमल्स बघायचे असतील तर हो, आता ऊसाच्या गाड्या चालतात, टायरवरनं ओढतात. हो, टायरमध्ये टायर म्हणतात त्याला, त्या बैलगाड्याला. त्यांची कधी कधी काही ॲनिमल्स असे जुंपलेले असतात त्या टायर, की त्याच्यामध्ये सुद्धा हे असे एकदम बायोटेक्नॉलॉजी जे आहेत ट्रान्सफर करून जे आहेत की असे व्हरायटीज दिसतात ॲनिमल्सच्या. आता आपला काय जास्त डोक्याचं नाही, थांबूया. थँक्यू.